तर नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, काय चाललंय? स्वागत आहे तुमचं आपल्या कशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा विशेष काय, तर आज सकाळ सकाळ पावसाचं वातावरण तयार झालं. त्याच्यासाठी आधी वैरण आणली आणि कुटी करून घेतली सगळी. आता ह्यो आपला पार्किंगचा गाडा ह्याला लावतो ह्याच्या जाग्याला नेऊन. ह्याच्यावर आपण वैरण आणतो आणि मी स्वतः दुकानात बनवला आहे. तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बी बघितलंयच. ह्याला जागेला लावून घेतो सगळं व्यवस्थित. आणि मला अजून मसरामध्ये चक्कर मारायचे, त्यांना आता खायला ठेवलं होतं आपण. व्यवस्थित खाल्ले का नाही बघायला जावं लागेल. हे बघा, हे राधावा हिनं बी सगळं व्यवस्थित पूर्ण खाल्ले, हिनं बी पूर्ण खाल्ले. पण ही सकूब आहे, इतके अड्या भोकाची म्हैस आहे का ना, विचारू नका. ही आता कृष्णाचा रोजचा खुराक आहे. रोज सकाळी त्याला उकडून अंडे असते 2 गरम आहे म्हणून त्यात पाणी ओतून घेतलं गार. त्याला म्हणलं थांब कृष्णा, मी सोलून देतो. तर काय म्हणते बघा तुम्हीच. क्या यार, भलाई का जमाना नाही राहा. त्याला म्हणलं सोलून देतो, तर मला म्हणला नाही माझं मी घेतो, आणि स्वतः सोलत बसलाय. त्याला विश्वासच नव्हता. त्याला वाटलं खाता आता पप्पा सगळंच. आता ह्याला शाळेत सोडायला जायचं आहे अजून मला. तर पाणी तापते, पण चुलीत काय जाळ नव्हता बघा. फुकून 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 पाका आताडी बाहेर आली माझी. त्याच्या आयला तरी काय जाळ लागना. वैतागानं घेतलं गार पाणी ओतून, तसंच केली आंघोळ बाका 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 बाका. हे बघा, आता आंघोळ बिंघोळ सगळं व्यवस्थित झालं. चहा पाणी नाश्ता करतो. आणि कृष्णाचा पहिला बालवाडीचा दिवस आहे, त्याला सोडायचा तो गावात आज. कृष्णा शाळेला या तुम्ही पण. आणि कृष्णाला, आणि ही बघा कृष्णाला घेऊन आलो मी अंगणवाडीमध्ये. आता तुम्ही म्हणचाला असली कसली अंगणवाडी, हमारे यहाँ ऐसा ही होता है. तरी अशीच अंगणवाडी आहे मित्रांनो. अंगणवाडी म्हणजे नाहीच, फक्त हा मॅडमच्या घरीच भरवलेला क्लास आहे. असू द्या म्हणलं, कृष्णाचा पहिला दिवस आहे, त्याला जास्त ताण देऊन पण जमणार नाही. मला वाटलं बसते का नाही, पण बसला. आता त्याला घेतो मित्रांनो आणि घराकडे जातो. तर मित्रांनो, ही आपल्या घरून अंगणवाडीकडे जायची वाट आहे. म्हणजे गावात गेलं तर अंगणवाडी नाही, आणि घराकडनं अंगणवाडीकडे जायला नीट वाट नाही. सगळी बोंबच आहे. कृष्णाला आणलं घरी सोडलं, आणि आता मला जायचं आहे बहिणीकडं. म्हणून मित्राची ओमनी घेतली आणि बहिणीला आणायला निघालो. तर जात म्हणलं तुम्हाला थोडंसं आबाळ बिबाळ आलेलं व्ह्यू मस्त दिसायला लागला आहे, दाखवा. तर ही आपली सीना नदी आहे बघा. आज सीना नदीवरचा पूल आहे. तुम्ही कधी आला असाल तर तुम्हाला बघायला भेटेलच. तिथून आलो आता ओमनीमध्ये बसून निवांत बहिणीकडे जातो आधी. आणि तिथून बघा मी आलो आता बहिणीच्या घरी. तर ही बहिणीचं छोटंसं घर, आणि तिच्या ह्या मुक्तगटा एकदम छोटासाच आहे. आणि त्याच्या ह्या जलशा गाई तिने सोडलेल्या होत्या. बघून खूप भारी वाटलं, आणि म्हणून मला थोडासा जरा व्ह्यू घ्यावा इथला. तर कसा वाटला त्यांचा छोटासा मुक्तकोटा मला कमेंटमध्ये मी नक्की सांगा मित्रांनो. आता बहिणीला घेतो आणि घराकडे जातो आता मित्रांनो. कारण तिच्या गाई बघून माझ्या लक्षात आलं की वेळ भरपूर झाली, आणि मला पण जाऊन आपल्या